आता मागच्या 2-4 दिवसामध्ये भीमा नदीला महापुराला तुम्ही बघितलाय. त्यावेळेस इथलं जवळजवळ एक साइड आणि तिकली साइड 50% आणि इकली साइड 70-80% पूर्ण वाहून गेली. माणसाला चालत जाणं मुश्किल होतं, मोठी गाडी सोडून द्याविषयी. शिबिराच्या निमित्तानं संतोष काका बागल कुरोलीला आलो होतो. त्यानंतर आम्ही काकांना एक विनंती केली की काका, आमचा पटवर्धन कुरोलीचा बंधारा पूर्णपणे वाहून गेलेला आहे. जाण्या येण्याची लोकांची गैरसोय होती त्याबद्दल तुम्ही जरा लक्ष देऊन बंधाऱ्याचं जर स्वखर्चातनं काम केलं तर बरं होईल. संतोष काकांनी तातडीने निर्णय घेऊन आम्हाला शब्द दिला की उद्याच आपण बंधारा नीट करूया. त्यामुळं अशी धमक असणारा नेता किंवा धमक असणारा जिल्हा परिषद सदस्य हे संतोष काकाच आहेत, इतर कोणाच्या धमक नाही. पूर्वी आश्वासनं दिली जिल्हा परिषद इलेक्शनच्या संदर्भात, ती पूर्ण केलीच. पण एवढं मोठं त्यांनी जवळजवळ शासनाकडे मागणी केली असती तर याला 6 महिने गेली असते. 6 महिने गेला तर लोकांनी 6 महिने अपघात आणि 6 महिने लोकांच्या इथनं रहदारी बंद झाली असती आणि 10-12 गावाची वाहतुकीची दळणवळणाची गैरसोय पूर्णपणे झाली असती. संतोष काका बागल आणि त्यांच्या परिवाराने ही जी मदत या गावकऱ्यांना करून दिली आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ, म्हणजे तिकडल्या गावचे 5-6 ग्रामस्थ आणि इकडच्या गावचे 4-5 गावचे ग्रामस्थ, आम्ही त्यांचं पूर्णपणे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अशीच माणसं आपण भविष्यात, अशी प्रतिनिधी आपल्याला निवडून आणायला गरजेचं आहे. की दुसऱ्या रिंगला काका फोन उचलतात, गावातील काही अडचणी असतील ती लगेच तातडीने सांगतात की आपण उद्याच्या उद्या करून घेऊया, आपल्याला काय कुणाला काय मागायचं यायचं नाही, आपण स्वखर्चातनं सगळ्या गोष्टी करून टाकू म्हणून. त्याला जर अभिजित आबांनी जी टीम दिली होती ती सगळी सर्वसामान्य कुटुंबातली आहे. सर्वसामान्य लोकांच्या अडचणी, इथल्या काय समस्या आहेत हे त्यांनी स्वतःहून बघितलेल्या आहेत. त्या खानदानी राजकारणी लोक आणि सर्वसामान्यातून निवडून आलेली लोक, यामध्ये जमीन आसमानाचा फरक तुम्ही समोर बघताय. एक साइड पूर्ण वाहून गेली. त्यामुळं आमच्या जिल्हा परिषद सदस्य संतोष बागल, त्यांचे बंधू शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी स्वनिधीतून म्हणजे स्वखर्चाने हा 10 ते 12 टिपर या रस्त्यावरती टाकून ताबडतोब स्वनिधीतून हा रस्ता आम्हाला करून दिला. सध्याला राजकारणामध्ये एक गोष्ट सातत्यानं पाहायला मिळते की निवडणुकीच्या आधी मोठमोठी आश्वासनं द्यायची आणि निवडणुकी झाली की त्या आश्वासनावरती पाणी पडलं आपण चित्र सातत्यानं महाराष्ट्रामध्ये बघतोय. परंतु त्याला सध्याला एक अपवाद ठरतंय, ते म्हणजे पंढरपूर तालुक्यातलं वाकरे गावातलं एक बागल कुटुंब. बागल कुटुंब सध्याला या वाकरे जिल्हा परिषद गटाचं एक सदस्य त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे निवडणुकीच्या आधी जे जे आश्वासन दिली होती ती सगळी आश्वासन त्या ठिकाणी बागल कुटुंब आता सातत्यानं प्रयत्न करताना तेव्हा पूर्ण करताना आपले चित्र बघायला मिळतंय. काही कामं अशी आहेत की ती शासनाची मंजुरी असेल किंवा योजना असेल, अशी कामं नसताना सुद्धा सो खर्चातून त्या ठिकाणी कामं आपल्याला बघायला मिळते. ते आता मी पटवर्धन कुरोली आणि पिराची कुरोली अशा या जवळपास 12 गावांना जोडणारा हा पूल आहे. मध्यंतरी आपण बघितलं की पंढरपूरला मोठा, या भीमा नदीला मोठा महापूर आला होता आणि त्या महापुरामध्ये अनेक लोकांचं नुकसान झालं, रस्त्याचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. आणि आता जो तुम्ही पाठीमागे बघता हे काम म्हणजे हा रस्ता पूर्णपणे खचून गेला होता. जवळपास इकडल्या 15 ते 20 गावांचा संपर्क या ठिकाणी तुटला होता. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की हा रस्ता जर करायचा म्हटलं शासनाच्या माध्यमातून तरी 4 ते 5-6 महिने त्या ठिकाणी आपला अवधी बघायला मिळत असतो किंवा निधीसाठी तेवढा वेळ लागतोय. परंतु त्या निधीचा किंवा शासनाचा विचार न करता निधीचा स्वखर्चातून या ठिकाणी बागल कुटुंबांना हा रस्ता इथल्या गावकऱ्यांसाठी त्या ठिकाणी करायला चालू केले. जवळपास 10-12 त्या ठिकाणी टिपर, जेसीबी या ठिकाणी स्वखर्चातून रस्त्याला वरती मुरुम टाकून या ठिकाणी या गावाचा रस्ता जोडण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. काही लोक या गावातले, त्यांचं नेमकं काय या विषयी काय प्रतिक्रिया जाणून घ्या. नमस्ते हो. नमस्कार. काय ना तुमचं? बाळासाहेब सदाशिव कौलगे. बोलगे. काय होती रस्त्याची अवस्था, काय होती? हा रस्ता कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचं पंढरपूरला जाण्यासाठी हा जो केटी बंधारा आहे तो या नदीच्या पलीकडच्या 10 ते 12 गावाला अत्यंत उपयोगी आहे. कारण तिकडून पंढरपूरला जाण्यापेक्षा कुरोलीहून पंढरपूरला जाणं त्यांना शॉर्टकट आहे. त्यामुळे इतकी वाहतूक इथं आहे की करकमच्या अलीकडच्या गावापासून पूर्ण गाव या बंधाऱ्यावरून जातात. आणि या नदीला आलेल्या महापुरामुळं इथं या लोकांचं एवढे अडवणूक झाली की त्यांना हा रस्ताच बंद झाला. रस्ता वाहून गेला, एक साइड पूर्ण वाहून गेली. त्यामुळं आमच्या जिल्हा परिषद सदस्य संतोष बागल, त्यांचे बंधू शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी स्वनिधीतून म्हणजे स्वखर्चाने हा 10 ते 12 टिपर या रस्त्यावरती टाकून ताबडतोब स्वनिधीतून हा रस्ता आम्हाला करून दिला. त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तानाजी काका बागल
यांचं शतशः आभार मानतो. त्यांनी जे आम्हाला पूर्वी आश्वासनं दिली जिल्हा परिषद इलेक्शनच्या संदर्भात ती पूर्ण केलीच. पण एवढं मोठं त्यांनी जवळजवळ शासनाकडे मागणी केली असती तर याला 6 महिने गेली असते. 6 महिने गेला तर लोकांनी 6 महिने अपघात आणि 6 महिने लोकांच्या इथनं रहदारी बंद झाली असती आणि 10-12 गावाची वाहतुकीची दळणवळणाची गैरसोय पूर्णपणे झाली असती. ती या तानाजी काकांनी पूर्णपणे दुरुस्त नादुरुस्त रस्ता दुरुस्त करून दिला. त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेतील या सर्व परिसरातील गाव त्यांचे आभारी आहोत. त्याने शासनाचे निधी येईल किंवा शासनाकडून मंजूर होईल याचा थोडा क्षणभर सुद्धा विचार केला नाही. आम्ही त्यांच्या पुढे हा प्रस्ताव मांडला की बाबा हा कोल्हापूर काय बंधाऱ्याचा रस्ता बंद झालेला आहे, हा चालू होण्यासाठी शासनाची वाट बघून हा रस्ता चालू होणार आहे, आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तर फार बरं होईल. त्यांनी ताबडतोब त्याचा निर्णय घेऊन स्वतःच्या वाहनांनी जवळजवळ 10-12 मोठे टिपर इथं मुरुम आणून तो रस्ता ताबडतोब 1 दिवसात तयार करून दिला. राजकारणामध्ये अनेक अशी लोक बघितली असतील की फक्त निवडणुकीपुरती याचं आश्वासन द्यायची, निवडणुकीच्या आधी कुठं 4 पाट्या टाकायच्या आणि मी स्वखर्चातून करतोय. आता काय वाटतं बागलकोटाकडून? तसा विचार केला तर अभिजित आबांनी जी टीम दिली होती ती सगळी सर्वसामान्य कुटुंबातली आहे. सर्वसामान्य लोकांच्या अडचणी, इथल्या काही समस्या आहेत हे त्यांनी स्वतःहून बघितलेल्या आहेत. त्या खानदानी राजकारणी लोक आणि सर्वसामान्यातून निवडून आलेली लोक यामध्ये जमीन आसमानाचा फरक तुम्ही समोर बघताय. हा रस्ता आमचा जवळजवळ पलीकडल्या साईडची 5-6 गावं आणि इकडली 5-6 गावं म्हणजे 10-15 गावांचा हा जोडणारा रस्ता आहे. याची अवस्था प्रत्येक वेळी अशी होती, पूर आला की खड्डे इथे 100% फिक्सच आहेत. हे सगळं वाहून जाणार, याची दुरुस्ती पक्की कधी झालीच नाही आजपर्यंत. आता मागच्या 2-4 दिवसामध्ये भीमा नदीला महापुराला तुम्ही बघितलाय, त्यावेळेस इथलं जवळजवळ एक साइड आणि तिकडली साईड 50% आणि इकडली साईड 70-80% पूर्ण वाहून गेली. माणसाला चालत जाणं मुश्किल होतं, मोठी गाडी सोडून द्याविषयी. तर संतोष काका बागल आणि त्यांच्या परिवाराने ही जी मदत या गावकऱ्यांना करून दिली आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणजे तिकडल्या गावचे 5-6 ग्रामस्थ आणि इकडच्या गावचे 4-5 गावचे ग्रामस्थ आम्ही त्यांचं पूर्णपणे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. अशीच माणसं आपण भविष्यात, अशी प्रतिनिधी आपल्याला निवडून आणायला गरजेचं आहे, ही एक माझी भावना आहे. बरोबर. ज्यावेळेस बागल कुटुंबानं सुरुवात केली होती कामाची या भागामध्ये, आम्ही पण त्यांचे एक रिपोर्ट म्हणून त्यांच्यासोबत फिरत होतो, लोकांसोबत गाठीभेटी घेत होतो. त्याने निवडणुकीच्या आधी पण अशा पद्धती कामं सुरू केली म्हणजे सो खर्चातून, आणि आता निवडणूक झाल्यानंतर पण सो खर्चातून करते. त्याबद्दल एक गावकरी म्हणून काय वाटते? आम्ही अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त काल आरोग्य शिबिर गावात घेतलं होतं आणि शिबिराच्या निमित्तानं संतोष काका बागल कुरोलीला आलो होतो. त्यानंतर आम्ही काकांना एक विनंती केली की काका, आमचा पटवर्धन कुरोलीचा बंधारा पूर्णपणे वाहून गेलेला आहे, जाण्या येण्याची लोकांची गैरसोय होती त्याबद्दल तुम्ही जरा लक्ष देऊन बंधाऱ्याचं जर स्वखर्चातनं काम केलं तर बरं होईल. संतोष काकांनी तातडीने निर्णय घेऊन आम्हाला शब्द दिला की उद्याच आपण बंधारा नीट करूया. त्यामुळं अशी धमक असणारा नेता किंवा धमक असणारा जिल्हा परिषद सदस्य हे संतोष काकाच आहेत, इतर कोणाच्यात धमक नाही. तर भविष्यात अशा सदस्याची गरज आहे आणि असंच सदस्य इथून पुढेही पटवर्धन कुरोली असो, पिराजी कुरोली असो किंवा वाखरी गणातील प्रत्येक गाव असो, या अशा धमकदार नेत्यालाच निवडून दिलं पाहिजे. आणि काका असतील किंवा एकूण बागल कुटुंब असतील त्यांना सांगता आलं असतं ना, हा रस्ता खराब झालाय, फोटो काढून मी जिल्हा परिषद पाठवले तर निधी येईल, 2 महिने जातील, 4 महिने जातील, तसं काय त्यांनी या भागात वाटतंय की नाही? नाही, आता करतील की निधी. आतापर्यंत काय आला नव्हता, पण आता काकांनी काल सांगितलं आता निधी आल्यानंतर सगळीच कामं आपण व्यवस्थित करून घेऊया म्हणलं. त्यामुळे कुणाची काय अडचणी येणार नाही. पहिला फोन लावला की दुसऱ्या रिंगला काका फोन उचलतात. गावातील काय अडचणी असतील ती लगेच तातडीने सांगतात की आपण उद्या करून घेऊया, आपल्याला काय कुणाला काय मागायचं यायचं नाही, आपण स्वखर्चातनं सगळ्या गोष्टी करून टाकू म्हणून. त्यावेळेस मतदान होतं, त्यावेळेस लोकांचा विश्वास बसत होता का तुमच्यावरती असेल, जिल्हा परिषद सदस्यावरती असेल, आणि तो विश्वास तुम्ही सार्थकी लावला असं वाटतंय? नाही, अगोदर संतोष काकाने अगोदर कामातून जनतेला दाखवलं आपण काम कसं करतोय ते. आणि मग लोकांनी जनतेने हा सदस्य योग्य आहे म्हणून संतोष काकाला निवडून दिलेला आहे. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की ज्या वेळेस तुम्ही जिल्हा परिषदेचं मतदान करायला गेला होता आणि त्यामध्ये डोक्यामध्ये जे विचार होता, खरे आता ते मतदान सार्थकी लागलं असं वाटतंय? हो, सार्थक झाले. कारण कसं अभिजित पाटलांना माणूसच असा निवडला मयूरताई बागल, हे पुढे तुमच्या गावासाठी काम करू शकतील असं.
कामाचा मार्ग कामाचा माणूस आहे ठिकाणी रस्ता मंजूर शकतोय पण या ठिकाणी निधी आला नाही अजून शासनाकडून काही पत्र नाही पण सो खर्चातून या ठिकाणी तुमच्या गावकऱ्यांसाठी जिल्हा परिषद माध्यमातून कामं चालू होती काय प्रतिक्रिया त्याबद्दल? काय माहितीये का आपण अगोदर पण बोललो हा. इलेक्शनच्या आधी बी सांगितलं होतं हा. आबा म्हणलं की विषय संपला हा, आबांनी निवडून दिलेला माणूस तिथं निधीची गरजच नाही हो हा, आणि त्यात आबा सरकारच्या विरोधी पार्टीतली माणसं हा, हा. त्यामुळे निधी बिधी येऊस तर तोपर्यंत ह्या गावात संपर्क तोडणं आता तुम्ही बघितलं शाळकरी मुलं चालले बघा ती बंधाऱ्यावरून शाळेच्या मुलांना जायला हाच मार्ग आहे हम्म, पिराजे कुरोलीतनं येणारे जवळजवळ 30% विद्यार्थी प्रशालेला तिथं मोठी शाळा नाही आहे तर कुठं कुरोली फाट्यावर त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना यायला हाच मार्ग आहे हम्म, जेवढा शिक्षक स्टाफ आहे पंढरपूरला जायला तुम्ही आल्यानंतर बघत असाल की वाहतूक बंद नाही हम्म. कंटिन्यू वाहतुकीला वाहतूक. मार्ग आहे हा. आणि संतोष काका बागला असा माणूस आहे मग तानाजी बाबा असू द्या हा. संतोष काका बागल आता आता एवढा मी आता लाईव्ह कॉल करतो बघा लगेच उचलला पाहिजे दुसऱ्या रिंगाला फोन कुणाचा बी मीच जागेवर नाही असते, हा, आणि आता 15 ऑगस्टला उद्घाटन आहे आपल्या पटवर्धन कुरोली ऑफिसचं हा, हा. पटवर्धन कुरोली मयुरताईचं ऑफिस होणार संपर्क कार्यालय संपर्क कार्यालयच होणार हा. पिराजी कुरोली असो तरडगाव असो आवे असो हा. सगळ्यांसाठी एक संपर्क कार्यालय चार गावाला मिळून त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक संपर्क कार्यालय पण काढले आता हा, हा, हा. त्यामुळं काय सामान्य माणसाला कुठली अडचणच येणार नाही बरोबर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या रस्त्याच्या पाठीमागे जे तुम्हाला काम चालू दिसतंय इथल्या लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया तुम्हाला दिसते त्या हे रस्त्याचं काम त्या ठिकाणी संपूर्णपणे खर्चाने त्या ठिकाणी चालू आहे जवळपास आता निवडणूक 7-7 महिने झालेत आणि आता निवडणूक अजून 4 वर्षे निवडणूक नाही तरी पण त्या ठिकाणी आपल्या लोकांची आपल्या मतदारांची त्या ठिकाणी त्रास झाला नाही पाहिजे त्यांना त्यांची आपदा झाली नाही पाहिजे आता जर हा रोड बघितला तर आपण इथं 15 ते 20 मिनिट झाले इथं उभा आहे सातत्याने या रोडची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे शाळकरी मुलं त्या ठिकाणी येतात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येतोय दुधाची वाहनं मोठ्या प्रमाणावरती असताना मात्र पुराच्या पाण्याने हा संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी वाहून गेलाय परंतु त्या ठिकाणी क्षणाचा देखील विचार न करता किंवा पैशाचा विचार न करता किंवा निधीचा विचार न करता बागल कुटुंबाने या ठिकाणी खर्चातून या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू करून आता सध्या तुम्ही बघताय ज्या पद्धतीने काम अगदी अंतिम टप्प्यात आले हा काम करून इथल्या लोकांसाठी हा रस्ता त्या ठिकाणी खुला केला इथल्या लोकांची त्या ठिकाणी सोय केली त्यामुळे लोक त्या ठिकाणी बोलून दाखवतात की ज्या पद्धतीने आम्ही मतदान करताना किंवा ज्या मतदान करताना आमच्या डोक्यामध्ये विचार होते ते प्रश्न होते त्या खऱ्या अर्थानं आमचा आज निकाल त्या ठिकाणी लागण्याचे चित्र बघायला मिळतोय आणि आमच्या मताचा आज सार्थकी लागले असं त्या ठिकाणी आपल्यासोबत लोक बोलून दाखवतात कॅमेरा संख्येसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पटवर्धन कुरोली